तुम्हाला पुढे जाऊन सांगतो, द्वापार युगातला कुरुक्षेत्रा आमच्या याचा हस्तनापूरचा इंद्रप्रस्थाचा राजा, इंद्रप्रस्थचा राजा, पूर्ण देशाचा राजा, आपल्या भारताचा राजा. हो, दिल्लीचं ते इंद्रप्रस्थ हस्तनापूर, आता त्यालाच म्हणतात ना दिल्लीलाच. तो राजा, त्याला 100 कट्टे तुकाराम बुवा, 100 कट्टे. आणि लग्न झालं त्याच्या एका पोट्ट्याचं. भानुमती नावाची बायको होती त्याला, भानुमती नावाची त्याला बायको होती. आणि तरी पण ते द्रौपदीकडे पापात्मक दृष्टीनं पाहायचा. निशी माझी कवनाशी रतली, सांगे ओ द्रुपद बाळे, निशी माझी कवनाशी रतली. काय गरज होती काका इतकं बोलायची? पुन्हा ती भावजई मोठी मोठी भावजई आपल्या संप्रदायात आई समान असते. पुरी बुवा आई समान असते. आणि तिला विचारलं, 5 पती होते, निशी माझी कवनाशी रतली. तिनं पंढरपुरातल्या मालकाला ती भाऊ म्हणत होती. ती काय सामान्य बाई होती का? पंढरपुरातला मालक भाऊ. आपले लय भाऊ होते. बरं चाललं तर ते भाऊ, त्याला राखी बांधायची, खपक्या साडी नेसायची. आणि त्या भावाचं इचकलं ते आमचा आंबट भाऊ. गुरु बहिणीला दम नाही, गुरु भावाला दम नाही, खेळ इचकायल्या जळून झाला जम नाही. असे लय उतू आले, लय उतू आले. असे ठराविकच मित्र. हो, मागच्या जन्मात चांगला असेल ते, म्हणून कीर्तनात आलंय ते. हो, काही काही माणसं तर कीर्तनात येत नाहीत. हो, म्हणजे त्याचं या जन्मातलं बी पाप उतू आलं. ते कुत्र आहे तरी पण आलं विचार. मित्रत्व काही लोकांचं टिकलं नाही, तर मित्र वैर प्रेम आणि विवाह म्हणजे लग्न, हे बरोबरीच लागतंय. बरोबरीच लागतंय. सरपंच, कलेक्टर नवरी आणि मसडा धुणार नवरदेव कसा जमन? शक्य आहे का ते? ती कलेक्टर, जिल्ह्याची मालकीण ती, जमत नाही. तेही जमत नाही. 2 ठिकाणी जमलं. कलेक्टर त्याच्या चपला उचलायच्या पण लायकीचा नाही. इतका मोठा नवरदेव, इतकी मोठी नवरी, इतकी मोठी नवरी, म्हणजे चप्पल उचलायची लायकी पण कलेक्टरची नाही. पंढरपुरातला मालक त्या माणसाच्या घरी जेवायला जात होता. हो, त्या बाईच्या बापाकडे जेवायला जात होता, त्या बाईच्या मालकाकडे. आणि ती बाई इतकी श्रीमंती की ते श्रीमंतीचा विषयच नाही. आणि त्या बाईच्या मालकाकडे संध्याकाळचा खाचा ठिकाणा नाही, तरी लग्न जमलं. असे 2 लग्न पाहिले. काही उप पाहिले ते जाऊ द्या. प्रेम टिकलं सुदाम देवाचं आणि पंढरपुरातल्या मालकाचं. संध्याकाळी खाला नाही, मिठाचा खडा पाण्यात बुडून लय बाऱ्या पोरानं चोखला आणि तसेच झोपले. ज्याला 18 विश्व दारिद्र्य म्हणतात, इतकी गरिबी. आणि हा जगाचा मालक. मित्रत्व मित्रत्व मित्रत्व. नाही तर एरवी जमत नसते. बरं, वैर सुद्धा कोणी कोणासोबत करायचं नाही. काही लोकांना लायकी नसताना वैर केलं, त्याच ते खरं ठरलं. आपण लायकी नसताना वैर करायचंच नाही. पुढच्या जो बंदूक आहे, यात जो काठी आहे, पटाच फिरवायला हानतोच म्हणला, तुला हानतोच. त्यानं 200 फुटावून दाबलं बटन, कसा खाला डायरेक्टच. अशी माणसं असल्यावर अर्धा घंटा कीर्तन आगाव विठाला विठाला. किती जरी पटा चलिणारा असला, इथून हाणतो म्हणल्यावर कसं हाणेन बाप्पा? ते 200 फुटावून फुकायले ना, नाही जमत वैर. शास्त्र आहे त्याच्यासाठी. पंढरपुरातल्या मालकाला भाऊ मानली. काय काय मित्रपणा असलो, काय बहीण भावाचं नातं असलं. मानलेला भाऊ आणि मानलेली बहीण, इतकं प्रेम टिकलं, इतकं प्रेम टिकलं, इतकं प्रेम टिकलं. 27 वर्षामध्ये दोनदा सुभद्रेकडे जेवला, फक्त 2दा. 27 वर्षात फक्त 2दाच सुभद्रेची इथं जेवला, सख्या बहिणीकडं. बाकी सगळ्या दिवस द्रौपदीकडे जेवला.
तुमची ज्या गावात बहीण दिली त्याच गावात तुमची गुरु बहीण असू द्या आणि तुम्ही बहिणीची इथं जाऊ नका आणि गुरु बहिणीची इथं जा. जर तुमच्या बहिणीनं तुरहाट्या मोडे इतके बोट जर नाही मोडेत मला बाळ्या म्हणू नका तुम्ही. दखल नाही महाभारतातल्या पुराणात, दखल नाही पुरी बा, दखल नाही की का द्रौपदीकडे जाताना माझ्याकडे काय येत नाही. एकदाच कळालं द्रौपदीचं काय प्रेम आहे. त्या दिवसपासून सुभद्रेनं आपला रिवर्स गिअर टाकला. हा बोललीच नाही. इतकं प्रेम, इतकं प्रेम. आणि त्या पंढरपुरातल्या भावाला गरज नसताना कशाला यांच्याकडे बघायचं, लायकी नसताना काय गरज आहे का. त्या रावणामुळे सांगायला इकडे सरकलो असं लांब होतं बघाय. मग काय होतं, पाळी उभाट्या घेतल्यावर रान कमी होते. विठाला विठाला तिनं पंढरपुरातल्या मालकाला भाऊ मानायची. दादाला सांगितलं, दादा मला दुर्योधन असं म्हणतो, निशी माझी कवना शिरतली, मला असं म्हणतोय असं म्हणतोय. तर पंढरपुरातल्या मालकानं तिला सांगितलं, उद्या म्हणला की एकच म्हण, शेष पाताळीहून आला तो कवनाचे गेही रिघाला, सांगे वो मजला धृतराष्ट्र कुमरा. त्या दिवसपासून त्याची सगळ्या जाग्यावरची हवा गेली. पुन्हा म्हणलाच नाही दुर्योधने तिला, म्हणलाच नाही. इतका पेलायक होता संसारात दुर्योधन, इतका पेलायक. हो, सांगत नाही एक शब्द, इतका हलकट होता, करत नाही. तरी पण एका महाराजानं त्याच्यावर कृपा केली ती संसाराची. तू संसार करण्याच्या लायकीचा नाहीस, पण भानुमतीचं पुण्य उदयाला आलं आणि तिने एका महात्म्याचे पाय धरले, माझ्या मालकामध्ये पुरुषत्व यावा म्हणून त्या महाराजांनी बाप्पा एक तेलाचा द्रोण दिला. आणि त्या महाराजांनी सांगितलं, बाई हे सगळं तेल आमकी तिथी काढून दिली, त्या तिथीच्या दिवशी हे सगळं तेल तुझ्या मालकाच्या अंगाला मर्दन कर, त्या दिवशी रात्री तुझ्या मालकाला पुरुषार्थ उत्पन्न होईल. पण हे तेल का त्यानं सांडलं, ज्याच्या डोक्यावर पडन ते तू अपती. ही नालायक हलकट अवलाद, माझ्या भाषेत सांगायलो हरामखोर दुर्योधने यानं लात मारली आणि दोन सांडला, तो पाताळात गेला. बस झालं नीत का लय कशाला पाकडायचं. शहाण्याबाईनं भात शिजला कमून एकच कंताप चाफीत असते. येडपट बाई हाटूच लागली. अरे म्या म्हणलं ते पायस होईन न मंजुळा, हातीत नसते. विठाला विठाला तसा रावण्या काय गरज होती का दुर्योधनाला एखाद्या स्त्रीकडे बघायची? नाही. रावण्याला पण गरज नव्हती, सीतेकडे बघायची गरजच नव्हती. का? कारण त्याला 80,000 बायका होत्या. 80,000 सुंदरा कामिनी. शाईला आवाज नाही चांगला, शाईला थोडा द्या. अष्टादश संतांपैकी मालकाने वर्णन केलं एका. 80,000 सुंदरा कामिनी माझी मुख्य राणी मंदोदरी. 80,000 बायका, त्याच्यात मुख्य मंदोदरी. सांगणारे मी संसार शरीराची. एवढ्या सुंदर असताना सीतेपेक्षा रावणाची सून 125 पटीनं सुंदर. सून बायको बी खूप सुंदर. सीताई साहेब नव्हत्या. मी तिच्याच मालकाचं नाव घेऊन भाकर खातो. विरोधात कसं बोलता येईल सीतेच्या? सीता म्हणजे पंढरपुरातली मालकीने लक्ष्मी आहे. पण पुराण सांगतय ना, पुराण म्हणतय ना, मंदोदरी इतकी सुलोचनी, इतकी सीता सुंदर नव्हती. मग इतकी सुंदर असताना सुद्धा काही गरज होती का बघायची? बरं दुसरी गोष्ट सांगतो. ठीक आहे, उतू आलता, याचा काम पेटला होता, 10-5 वळ्या पेटल्यावानी, पण उपयोग नव्हता ना काही. सीतेच्या जवळ रामाच्या व्यतिरिक्त कोणाचाच काम शिल्लक राहत नव्हता. सीतेच्या जवळ रामाच्या व्यतिरिक्त कोणी जरी पुरुष केला की तो खिलिंबे होत होता. कृताजयो भव रमा अधिष्ठित भय संगा भय स्वरूप जयो
कामिनी येत तो त्यागस्थानयो कामिनी योग यो त्यागस्थानयो भ्रष्टार भयतति क्लिम्ब्य जना भ्रष्टार भयतति क्लिम्ब्य जना. त्या क्रतात्रेता युगातलं महिमान होतं लक्ष्मीचं. तिच्या सानिध्यात जो कोणी विष्णूच्या व्यतिरिक्त जाईल तो क्लिम्ब्य होत होता, तो नपुसक होत होता, तो हिजडा होत होता. काय गरज होती रावणाला गळ्यात बांधायची होती का? पण ते नंतर नंतर मग जर असं झालं ते म्या सकळ कुळ उद्धारार्था सीता चोरून आणली. हे मग हे चोंभाळ्या गप्पा असतात. चोंभाळ्या गप्पा तुम्ही अजून व्यवहारात बघा. एखाद्याला म्हणा काय बैल खाशीत होतोय 1,27,000 मोजलेत. तसे येतात का बैल? 1,27,000 मोजलेत. आणि नुसतं म्हणा दोन्ही बैल जरा आयबीचेत गडे. याला अमक्या ठिकाणी 3 चांदण्या आहेत. ते पलीकडचं खांड फासुळे हे उकांड्याला खाते, हे धनाला खाते. आणि याची जी चांदणी आहे का हे घरातले तरुण माणसं मारित आहे. असं अर्थ नाही सांगायचा, पण दोन्ही बैल आयबी 40-42 हजारात भेटले, फालक्यात भेटले म्हणून घेतले. तुम्ही वर्णन केलं की फुगलंच. आणि तुम्ही नुसते चूक काढायचे. पेरणी धकापुरते घेतले फालक्यात. ते गळालत, त्याला पैशाची गरज होती, आम्हाला गरज होती, घेतले. तुम्ही नुसतं म्हणा होंडवे पण लय तास सरळ हाणत चालण्यावरले तर पैसे लगेच सुमल्या लगे ह्या बोटावरली त्या बोटावर. इथं असे टकटक दाखवतो 9-10 असे बोलणार, पण आजचे दिवस माफ करतो. विठाला श्रीमंत रावण त्याच्या संसाराची माती, त्याची माती बघा किती गोष्टीनं. तशा तर 14 गोष्टी सांगितल्या, त्याच्यातल्या 2-4 सांगतो तुम्हाला. रावण हा प्रथमतः संसारात इतका 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 वैभवशाली होता की मूळतः त्याला पत्नी चांगली भेटली. जो संसारात पडला का त्याचं सगळ्यात मोठं जर वैभव काय असेल तर श्रीमंती नाही, त्याला बायको चांगली भेटावं. नंबर एक. हो, त्याच्याकडे 10 कोटीची प्रॉपर्टी, पण ती म्हणली तुम्हीच पिठलं चपात्या करा मला वाढा. यांना आमोशाच्या दिवशी पैठणचं तळ पावा. म्हणजे तिकडे ऊस जास्त आहेत ना काम करायला, तिकडं साल धरायचं आपलं, नील म्हणायचं बस आपलं तूच सांभाळून घे, रान पान सगळं तूच करून घे. कर्कशे संगती दुःख उदंड फजिती, मालकाचं वाक्य. ज्याच्या जीवनात बायको कर्कश भेटली त्याच्या जीवनात उदंड फजिती. बापूसाहेब मालक म्हणायचे, मला काही कीर्तन ऐकायला नाही भेटले, मी पाहिलंच नाही त्यांना, मी नेमका झालोन ते गेले. मी लहान असेल 2-4 वर्षाचा आणि ते जात राहिलो. तुम्ही पाहिले असतील बापूसाहेब मालक असे वजनात कीर्तन. त्यांचं एक वाक्य सांगतो तुम्हाला. आयंदळ घोडीशी पायंदळ भला. हा नाही ते म्हणायचं नसते उगले गोवा, नाही. आयंदळ घोडीशे पायंदळ भला आणि अवकुसळ बायकोशे रिकामी जागा भला. अजून मी लक्षात घ्या, होटाळी असलेल्या गध्यावर बसावा. ज्या गध्याला होटाळी आहे का त्या गध्यावर बसावा, पण लगाम नसलेल्या काटोळी घोड्यावर बसू नये. ते होटाळी असलेलं गध आखड की आखडत इकून कॅनल इकड चल, इकडं पाय घसरीशीन पाडशीन मला कॅनल मध्ये होटाळीनं आखडत येते. पण लगाम नसलेलं काटोडी घोडं असू द्या 50 लाखाचं, आयटीत बसलं ते लोंबकळलेल्या बोरी खालून गेलं, बसणार आहे तो थुत्तर वर बाडून गेलं. आश्वासी नसे बंधन कासया रुडावे त्यावरती जाण, तेजास्ता समर्पप अवदशा शरीराची. तेज आहे घोड्यात, तेज आहे असं एक विषय. तेज विचार आहे का अभंगामध्ये त्या घोड्याला तेजपदी असं आहे, वैभवशाली आहे. पण त्या लगाम नाही ना, नियम नाही. लगाम नाही म्हणजे नियम नाही.
ते घोडं कहा लोंबकळलेल्या बोरी खालून जाईल आणि आपलं थुत्तर वरबाडून टाकेल सांगताच येत नाही. तशी मर्यादा सांडलेली पत्नी संसारात पोषक नसते. रावणाला फार पोषक संपत्ती होती संसारात. शरीराची होय माती. एवढंच उदाहरण ऐकायचं जय विठ्ठल करायचं. लय मोठं नाही सांगत. हो मलाही पुढं पळायचे आणि कौरक सांगू मी 2 तासात सांगल तुमचं. तितक्या पुरता तुमचं आहे. त्याच्यानंतर मी ठरील किती बोलायचं आहे का नाही. किती सुंदर बायको. आपल्या सगळ्या बायका आपण सुंदर दिसतात म्हणून दागिने घालतात. मुंगळ्यांपेक्षा मुंग्या थोड्या शिस्तीत असतात. तुम्ही कधी बी लक्षात घ्या. बाप्पा तुम्ही मुंग्याची रांग पहा, मुंगळ्याची रांग पहा. मुंग्याची रांग अशी सरळ असती आणि मुंगे कोणीकडे ढोपरं घेऊन निष्ठत असतात. मुंगळे कोणीकडे. तुम्ही इथं बी बघा ना मुंग्या कशा बसल्या आणि मुंगळे कसे बसले. तुम्ही बघा ना असे. ते कोणीकडे रुमाल झटकीला की त्याच्या आकारात निघले आकारात. मुंगळ्याचा हिसाबच नसतो. तुम्ही अजून बी बघा. मित्राला मोठा मोबाईल मागा देत नाही. त्याचे बुट मागा त्या पायालाच येत नाहीत. आणि तू घातले होते मोठालेच होते. त्यांना म्हणा मला सासरवाडीला जायचं. तू शर्ट दे. नाही बाबा फाटणच. तू काही रंगत लावशील. पण ह्या साड्या देत्यात, यगदान्या देत्यात, नथी देत्यात, झुमरं देत्यात. मुंग्या काही कोणाला त्याला देत्यात. एका मुंगीची यगदानी 100 लग्न करून येते. इथं बसलेल्यानं दाखवा मी अंगठी मित्राला दिली, मी लॉकेट मित्राला दिलं, मी ब्रासलेट मित्राला दिलं. देत नाही सरपंच. माणसं देत नाही. मुंगळे हिसाबाच्या बाहेरचेच आहेत. त्याच्या आकारात आलं तरच. पण ह्या एकूण एकीला मदत करतात. सुंदर दिसण्यामुळे दागिने घालते प्रत्येक स्त्री. येन भव कामिनियो स्वरूपांगना भय जायते अलंकारे मंडित जनयो सौभाग्यम प्रदायिनी. कर्मकांडात आलं. हे कधी म्हणावं लागत असतं माहितीये का. याचे श्लोक आहेत 4. ते मंगळसूत्र घालताना एनम सूत्रा भवस्थितो गल भवज्जायते नाह यस्सर्वानाहं नूतन वधु सकल स्थिता भय जायते हा वृदश्य भर्व सर्वानां सुजयो प्रतेवा यद्भासां सर्वस्थितायाः आश्रितो भयं द्वंद्वां कुलान् मिश्रितः करिष्यते. 2 कुलांचं मिलन. मंगळसूत्राच्या बाजूला 2 म्हणी असते म्हणून तर आपल्याकडे ते मंगलाष्टक आहे. सोन्याचे मणी ओविले भुजगुनी गोऱ्या शशी कानना. ही सगळी मंगलाष्टक फेकून दिले. ताई ग बाई ग सखारामजीचा बब्या द्वारकाबाईची बबी पंचफुलाची अंतिकी मंजुळीचा दाश्या वघर आलेत लग्नाला. उताला याचा लाज वाटली पाहिजे. लाज 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 लाज. हो ज्या लोकांनी परिस्थितीत संप्रदाय नियम सांभाळलेत असे जर काल परवाच्या आमच्या सारख्या लोकांनी नियम मोडले तर या लोकांचा शाप लागेल आणि संसार बुडापासून जळून जातील हलकटायचे. म्हणून आपल्या ज्या संस्कृतीच्या मर्यादा आहेत ह्या मोडू नका. घरी पप्याच्या माईपाशी तुला किती गाणे म्हणायचे म्हण सुमल्या, पण इथं नको म्हणू विठाला विठाला. शास्त्र आहे महाराज. मंगलाष्टक म्हणजे आशीर्वाद आहे तुगले बुवा. लग्नातल्या तुम्ही अजूनही बघा. सिमेंट कालिनारा मुसलमानाचा मिस्त्री प्लास्टर करणारा तर सर्वोच्च श्रीमंत तुकाराम बुवा मुसलमान. त्यांचे नियम लग्नात एकच बदलतच नाही. आपल्याकडे जसा जसा पैशाचा उती येईन का तशी तशी नियम दाबले पायाखाली.
मग म्हणते बाय नातू कसा आगावच झाला, तो या नातानं तू या अंगावर ट्रॅक्टर घालायला पाहिजे होतं. त्याच्या माईच्या आणि बापाच्या लग्नात तुम्ही पैशामुळे लय आगावपणा केला ना, ते माईच्या बिन बापाच्या बी अंगावर ट्रॅक्टर घालणारे अवलाद जन्मलत ना तसे. मंत्र चळे थोडा धडची होय वेडा, हे शास्त्रातला पुरावा. विद्वत् सर्व प्रपंच सारा भयस्त तेवच उपांखितम सर्व शास्त्रो पुनितोति भवम जनः संस्कारे प्रविष्टत छिन्ना हिन्मखोति भय जायते तत्रा संस्कारे तदातवे मुनिरीर साधवेस्त तेवच. ऋषी प्रणीत, मुनी प्रणीत, शास्त्र प्रणीत, वेद प्रणीत, पुराण प्रणीत आपले परंपरा आहे, संप्रदाय. आपण याला गालबोट लागता कामा नाही. विठाला अत्यंत पोषक पत्नी, किती सुंदर. मी आतापर्यंत 3691-92 गाव पाहिले. 3692 का 93 गाव महाराष्ट्रातले एकदा गेलेलं गाव. हे तुमचं गाव तर सोपन काका, हे 15 वर्षापूर्वी एकदा कीर्तनात ऑटो घेऊन आलतो मी इथं. तवा म्हणजे ऑटो जाईल एवढाले खडे होते की आनंद. 15 वर्षापूर्वीचं कीर्तन तवा. आता पुन्हा लिहित नाही, एकदाच लिहिलेले 15 वर्षापूर्वी. मी इतक्या बायका पाहिल्या, पण सोन्यातला घाणपणा जाळणारी बाई पाहिलीच नाही. त्या फक्त पुराणातच वाचिल्या 8. त्याच्यापैकी रावणाची बायको होती बाप्पा. तिच्या अंगावर सोन्याचे अलंकार घातले आणि सोनारानं जर दलाली केली असली तर तिनं गळ्यात अलंकार घातले आणि तिच्या त्वचेला स्पर्श झाला की त्याच्यातला घाणपणा जळून जात होता. आणि 100 नंबरी सोनं होत होतं. 100 नंबरी. जे तनुगंधानम हेमाम येतो शुद्धोर तत्वताम भय जाये. हे गांजा फुक्यान लिहिलं नाही, हे एखाद्या देसाड पेणाऱ्या नालायकानं लिहिलं नाही. शुद्ध होत होता, अशुद्ध शुद्ध होत होतो. काय त्वचा असेल हो तिची. मग सोन्याला शुद्ध करणारी त्वचा ज्या बायकोत आहे, अशी बायको असताना किती संसार गोड असेल. त्याच्या पुढे म्हणत असेल का कोणी तुकाराम बुवा महिला चांगली, कसं म्हणी देव म्हणत नव्हता. देव म्हणत नव्हता. देव इतकी सुंदर त्याची पत्नी होती, इतकी सुंदर. चला राहिला दुसरा. आता एक मुद्दा ऐकला ना तुम्ही, त्याचा दुसरा मुद्दा ऐका. सुंदर होती पण रावणाच्या शब्दाच्या पलीकडे जात नव्हती. अशा फार कमी बायका आहेत. मला तर इथं बसल्या बसल्या मी तुमच्या 7-8 जणीची तर नाव पण सांगल. तुम्ही किती टरटर बोलतात नवऱ्याला. तुम्ही उभ्याच राहा 8 जणी. नाही राहा उभ्या, जाऊ द्या राहा. तुम्हाला बाळूची शपथ आहे गिरगावच्या. राहा तुम्ही 8 जणी. माग पाहूच नका तुम्हीच. मरायची एखादी उगली बुवा. कशालाच आणला म्हणते मेला. नाही नाही, काम असल्यावर बोलू द्या ना, पण चांगल्यापणी नाही नवऱ्याला बोलायचं. काही उगोच बोलू द्यात हो. ते पाथरीला बाजाराला निघलं, आष्टीला बाजाराला निघलं. मग बाजाराला निघलं तर घरातच सांगावं ना. थैली घेऊन बाहेर आल्यावर ऐकलं का, साखरेच्या डब्याला इस्तू लागलाय. 8 दिवस झालं तुरीच्या डाळीचा टिकला नाही. काय वाळू शिजवायची का. अगं घरात सांगणं चतुरे. रस्त्यात काऊन पंचनामा करायली. ते अग्नीचे 7 फेरे घेऊन तुला आणलंय असं येड्यावानी बोलू नको माय. आहे का नाही. बा बाईला किंमत कोरके माहितीये का. मालक हे तोपर्यंत. कलेक्टर नवरी बाप्पा काका, कलेक्टर नवरी. आणि नवरदेव 1 मार्काने गेला. एकाच मार्कानं कलेक्टरचा पेपर गेला. त्यानंतर काढा पुढच्या परीक्षेला. पण लग्नात बायको कलेक्टर आणि ते कलेक्टर नव्हतं पुरी बुवा. आणि मग लग्न लागलं, ते लग्न लावायला मी होतो. आता हे मला काही गरज नसते ते नावं घ्यावाच काय घ्यावा असं काही नसते. पण ते गाठ सोडताना नावं, काय सोडताना नावं, ह्याला नाद लाईत असतात ना. मग ह्या म्हणल्या महाराज नाव घ्यायला लावा. तर मी नवरदेवाच्या आधी नवरीला घ्यावं लागतंय. म्हणलं बाई घ्या. तर त्या म्हणल्या महाराज मी कलेक्टर आहे, ते 1 मार्कानं फेल आहेत, मी नाव घेणार नाही. म्हणलं तुम्ही घ्या. ते पटकन म्हणलं चुटकी. तीच नाव चुटकी होतं.
काय नाव ठेवते काय मिळच नाही. चुटकी काय नाव चुटकी. जाऊ दे म्हणलं आपल्याला काय घे नाही त्याच्यावर फुकट कळण शेंडी वळवळ. पण एक बाई म्हणली महाराज नाव घ्यावंच लागतं. मी म्हणलं बाई मलाही कळतंय पण मी 7वी शिकलेला आहे आणि बाई कलेक्टर आहे. मी परमार्थात नाही ऐकायचो ह्या बाईला. पण आता ती 4-2 पुस्तकं वाचिलेली बाई आहे हे इकडचे आणि ती आता जिल्ह्याची मालकीन झाली. आपण तिच्या बळविनं शक्ती बोलू नये. आपण तिच्या क्षेत्रात कशाला हस्तक्षेप करायचा. पण नाही म्हणले महाराज असं नसतंय. मी म्हणलं जरसं थांबा मी घ्यायला लावतो तिला नाव. मला माझं वापरावं लागेल ना. त्या बाईला म्हणलं बाई घ्या नाव. ती बाई म्हणली महाराज मी नाही घेणार नाव. बाई म्हणलं मी म्हणतो. मला ते म्हणले तरी ऐकत नाही. म्हणजे मला माझे मालक म्हणले तरी मी ऐकत नाही, नाव घेत नाही. म्हणलं बाई एक सांगू का तुम्हाला, ते एका मार्काने गेलेले आहेत ते पास होणारच आहे. तर एखाद्या वेळेस तुम्ही कलेक्टर झालात तर ते आयजी होतील एखाद्या वेळेस. म्हणजे फार मोठे 2-4 जिल्ह्याचे बॉस होतील. तुम्ही एकाच जिल्ह्याचे काय असतील वरची पोस्ट. आपल्याला काही आयजी मोठा का कलेक्टर काही सांगता येणार नाही. पुन्हा नंतर लोक इचकितीने याला कळतच नाही. त्याच्यामुळे आपला शब्द वापस कशाला उगा ताण घ्यायचा. कोणी बोट घालण्यासाठी भोकाड बनवायचं हो म्हणजे कोणी फारीत नसते. त्याच्यामुळे कशाला उगा आगावपणा करायचा. आपण त्याच्यातून दिवस ते कोण त्याच्यातून तुमच्यापेक्षा आता नाहीत ना. ती म्हणजे आता नाहीत नाही. पण मी म्हणलं बाई एक सांगू का, ते पास झाले काय नाही पास झाले काय, पण ते आहेत तवरकत तुम्ही वपतात. ते ज्या दिवशी जाईन का त्या दिवशी बाई तुझं तोंड ढवळ्या परातीवानी होईल. बाईनं असे पटकनच एका चपक्यातच नाव घेतले. चुनचुन्यात बसले मेन्यात लवंगावटीत येलदोडे मुठीत. सखारामजी बसले दाटीत तर कशी जाऊ पान सुपारी वाटीत. की लगेच दुसरं नाव चांदीची सायकल सोन्याच्या तारा. ते आले फिरून तर त्याला फाल्याने घाल. मी म्हणलं बस झालं बाई एकच ऐकायचं होतं. एका इंजेक्शनातच कलेक्टर इन राईटच. मला सांगायचं काय बाई सगळ्यात मोठी नशिबवान असती नवऱ्यामुळे. हो इतकं मोठं वैभव. बाईचा सर्वात मोठा देव कोणता असेल तर पंढरपुरातला नाही, काशीतला नाही, आपल्या कपाळाचा मालक आहे.